कोणी नव्हतं म्हटलं घरी आणि घरी झाली चोरी. हे घटना घडली कांडली परिसरात. कांडलीत कनेर याच्या घरी भाड्यानं राहणारे खांडेकर जे कुटुंब आहे याच्या घरचं कोणतरी म्हणते बिमार होतं, तर ते दवाखान्यात गेले रातच्या पोटात. सकून येऊन पाहतात तर घरचं लागे सारं फोडपाड तोडताळ करून घरातलं रक्कम म्हणजे ऐवज याशिवाय मौल्यवान गोष्टी घेऊन चोरटेनं पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी तुम्ही पाहत असाल परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी म्हणजे सोळंकी साहेब दिसून आले त्यात. हे सर्व त्या ठिकाणी येऊन घटनेचा पंचनामा करत आहेत. नेमकं किती रुपयाची चोरी झाली याचा आकडा जरी अधिकृतपणे बाहेर आला नसला तरी हजारो रुपयाचा ऐवज लंपास केल्याची खात्रीदायक बातमी आहे. आता कसं आहे, घरचं कोणी बाहेरगावले जाते किंवा एखाद्या वेळेस कोणी दवाखान्यात जाते तर त्यावेळेस घरचे जातातच ना, पण याच वेळेस संधीचं सोनं करत म्हटलं चोराईनं त्या ठिकाणी हातीतंबा. विशेष म्हणजे त्या ठिकाणी काही फिंगरप्रिंट्स आता बोटाही ठसे नसतात का, उमटत नाहीत काय, त्यासाठी फॉरेन्सिकची टीम बी आली आहे. म्हणजे या चोरीचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊन राहिलं. गेल्या काही दिवसापासून कांडली झालं, परतवाड्यात झालं, चोरीचं पर्सेंटेज खूप वाढलं आहे आणि चालू आहे पोलिसाला प्रयत्न चौकशी करून काही जणांना ताब्यात घेणं. पण या सदर प्रकरणात अजून कोणालाच ताब्यात घेतलं नसलं तरी एक मोठ्या घटनेची म्हणजे मोठी चोरी झाल्याची प्राथमिक बातमी सध्या गावरान 90वर येऊन राहिली आहे. या प्रकरणात सदर प्रकरणाची म्हणजे पोलीस स्टेशनात नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार साहेब करत आहेत. त्याचे कर्मचारी वर्ग चोराचा तपास घेत आहेत.